नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 यामध्ये सहर्ष स्वागत आहे. यामध्ये आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये रजिस्ट्रेशन करून कशा प्रकारची माहिती भरायची आहे याविषयी आपण माहिती घेत आहोत. अशा प्रकारे आपण टाकल्यानंतर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड ओपन होईल. त्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या टॅबला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक टॅब ओपन होईल. यामध्ये लॉग इन, आपला युजर आय डी म्हणजे शाळेचा UDIS क्रमांक, पासवर्ड आणि ई कॅप्चा टाकायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला ई कॅप्चा त्यानंतर कॅप्चा इमेज या ठिकाणी प्रविष्ट केल्यानंतर लॉग इनला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम UDIS ID दिसेल, रोल आणि हेडमास्टर नेम या ठिकाणी तिन्ही पण दिसतील. त्यानंतर बाजूच्या माझी शाळा मुख्यमंत्री शाळा त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. त्यानंतर यामध्ये नोटमध्ये दिलेले आहेत बघा 3 प्रकारचे टॅब असणार आहेत. पार्ट ए, पार्ट बी आणि पार्ट सी आपल्याला तिन्ही पण भरायचे आहेत. आणि त्यानंतर प्रत्येक फोटो जे काही आपण अपलोड करणार आहोत तो PDF फॉर्मॅटमध्ये असली पाहिजे आणि त्या PDFची साईज ही 2 MB पेक्षा कमी पाहिजे. या ठिकाणी बघा मित्रांनो, पार्ट 1 मी पूर्णतः भरलेला आहे आणि पार्ट 1 म्हणजेच पायाभूत सुविधासाठी 38 गुण दिलेले आहेत. या ठिकाणी मी हा फॉर्म फिलअप केलेला असल्यामुळं या ठिकाणी चूज फाईल अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर आपण जो काही फाईल आपल्या फोल्डरमध्ये असेल ते निवडायचं आहे आणि त्यानंतर जी माहिती दिलेली आहे ही माहिती पूर्णतः भरून घ्यायची आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इमेजचं PDF कसं करायचं? मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या मोबाईलमध्ये कॅम स्कॅनर नावाचा ॲप असतो. तर इमेज आपल्याला शेअर करायचं कॅम स्कॅनरमध्ये, त्यामध्ये PDFमध्ये कन्व्हर्ट करायचं आणि PDFची जर साईज जास्त असेल तर कॉम्प्रेस करून त्याची साईज 2 MB पेक्षा कमी करायची आहे आणि त्याला नाव देऊन ठेवायचं आहे. म्हणजे जेणेकरून जेव्हा आपण फॉर्म भरत असतो तर त्यावेळेस आपल्याला ती फाईल चूज करून या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्यानंतर जी माहिती या ठिकाणी दिलेली आहे ती येस नो टाईपमध्ये भरली तरी चालेल किंवा तुम्ही विश्लेषित रूपामध्ये देखील भरली तरी चालेल. अशा प्रकारची माहिती आपण पाहत आहोत. हा फॉर्म मी भरलेला असल्यामुळे तुम्हाला हे संपूर्ण माहिती दिसत आहे. तर तुम्हाला जे काही फॉर्म भरत असाल तर त्यावेळेस तुम्ही व्हिडिओला पॉज करून देखील तुम्ही भरू शकता. तर डाटा या ठिकाणी बघा अशा प्रकारे पार्ट ए मी सेव्ह केलेला आहे 38 गुणाचा. त्यानंतरच पार्ट 2 ओपन होईल. ठीक आहे. त्यानंतर आपण सेव्ह करून नेक्स्ट या टॅबला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या टॅबला क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता की दुसरा टॅब शासन ध्येय धोरण अंमलबजावणी एकूण 101 गुण आहेत आणि ह्या 101 गुणांसाठी असे विविध आपल्याला माहिती विचारण्यात आलेली आहे. तर ती माहिती वाचायची आहे आणि PDF अपलोड करायची आहे. अशा प्रकारे आपण माझी शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याविषयीचा संपूर्ण एकंदरीत माहिती भरायची आहे. त्यानंतर एखादी सुविधा जर आपल्या शाळेत नसेल तर नाहीला क्लिक करून देखील तुम्ही प्रोसीड करू शकता. समजा एखाद्या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समिती सहभाग आहे आणि तुमच्याकडे समजा ती PDF नसेलच तर तुम्ही ते न भरता तुम्ही जर सेव्ह केली तर ती सेव्ह होऊ शकते. परंतु त्याच्या समोरील जो काही टेक्स्ट बॉक्स आहे तर त्या टेक्स्ट बॉक्समध्ये काही ना काहीतरी आपल्याला लिहावंच लागणार आहे. ठीक आहे. समजा एखाद्या वेळेस समजा आपल्याला PDF फाईल आहे आणि ते आपल्या शाळेसाठी लागू नाही. तर त्यावेळेस काय करायचं की एक ब्लँक पेज घ्यायचं. त्या ब्लँक पेजवर आपल्या शाळेचं नाव टाकायचं आणि टाकल्यानंतर खाली निरंक म्हणून लिहून घ्यायचं आणि ते फाईल जे आहे ती जे PDF आहे ते PDF अपलोड करायचं आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी एकदम बेसलाईनला म्हणजेच ग्राउंडला प्रिव्हियस, सेव्ह आणि नेक्स्ट आहे. सेव्ह करायचं आहे. आठवणीने सेव्ह केल्यानंतरच त्यानंतर टॅब 3 आपण पाहू शकता बघा मित्रांनो. टॅब 3 साठी 61 गुण दिलेले आहे शैक्षणिक संपादनूक. ती पण माहिती वाचून घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी PDF अपलोड करायचं आहे आणि जी माहिती असेल ते आपण एक अक्षरी किंवा आपण काही वाक्य देखील या ठिकाणी प्रविष्ट करू शकतो. बघू शकता तुम्ही अशा प्रकारची माहिती आपण पाहिलेली आहे. त्यानंतर अशा प्रकारची मोस्ट ऑफ 3 जे मित्रांनो
जो काही तिसरा भाग आहे, तो तिसरा भाग हा 6 वर्गाच्या वर म्हणजेच 1 ते 5 साठी जास्त प्रमाणात लागू नाही. 99% लागू नाही. तर त्याच्यामुळे जास्त करून निरंकच हा PDF आपल्याला अपलोड करावी लागेल आणि त्यामध्ये टेक्स्ट जो मेसेज लिहायचा आहे, त्या टेक्स्ट मेसेजमध्ये नाही, नाही, नाही म्हणून या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे. अशा प्रकारे बघा मित्रांनो, प्रिव्हियस, सेव्ह आणि फायनलाइज आहे. जर एखादी माहिती आपली नजर चुकीने जर राहिली असेल, तर प्रिव्हियस या टॅबला क्लिक करून पार्ट 2 मध्ये एंट्री करायची आहे. तर अजून पार्ट ए मध्ये राहिली असेल, तर परत प्रिव्हियसला क्लिक करून पार्ट ए मधील माहिती देखील आपण भरून घ्यायची आहे. आणि संपूर्ण माहिती व्यवस्थित झाल्यानंतर आपण पाहू शकतो, की फायनलाइज आपल्याला आता करायची आहे. अशा प्रकारे आपण टॅब बीला नेक्स्ट केलेलं आहे. त्यानंतर परत अजून नेक्स्ट करायचं आहे. म्हणजे तिन्ही टॅब झाले आणि फायनली आपल्याला फायनलाइज या बटनाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर आणि त्यांचं नाव या ठिकाणी प्रविष्ट करून सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनाला क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो, की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याविषयीची संपूर्ण माहिती आपली फायनलाइज झालेली आहे. फायनलाइज झाल्यानंतर आपण पाहू शकतो, की डेस्कटॉपवर अशा प्रकारची माहिती दिसेल. बघा या ठिकाणी भरलेली माहिती संपूर्ण व्यवस्थित आहे का? ओके असेल तर ओकेला क्लिक करायचं आहे आणि ओकेला क्लिक केल्यानंतर डाटा फायनलाइज म्हणून एक ग्रीन सिग्नलमध्ये टॅब दिसेल. अशा प्रकारे आपण शाळेची हे बघा या ठिकाणी बघा अशा प्रकारे ग्रीनमध्ये युअर डाटा इज फायनलाइज म्हणून आलेला आहे. अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खाली सबस्क्राईब या बटनाला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती मिळत राहतील. धन्यवाद.